लईच माणसं कुंकून कसे म्हणतेत महाराज, काही बी म्हणते. शिवभोळा चक्रवर्ती तू ही माय मही चुलती म्हणला एक जण. काय सांगावं तुम्हाला, काय उगा आता ना इलाज को क्या इलाज म्हणून आता काय लई कटाळा यायला लागलाय. माझी शपथ लावणार नाही, कटाळा यायला लागलाय. हो लई कटाळा. तरी मी अधून मधून प्रॅक्टिस करायला लागलो. खारे मरवाले आपलं ही बंद पडलं तर ही चालू, बरोबर आहे का नाही. ह्याच्या गळ्यात पिटी अडकायची का बस स्टँड 200ला महाग नाहीत आम्ही. आपलं काय करावा सांगा, काय करावा. कटाळा यायला लागलाय. हो माणसं तशी पाया पडायला आले. माझ्या 20 रुपये दिलेत. मला तुम्ही कधीच पैसे देत नसतात, आज कसं काय दिले. राहू द्या म्हणला, ही नोट कुठं चलान. हसं द्या मोकळ्या म्हणणं, हसं द्या. कवा चमकन मरावं लागेल सांगताय, गप्पून चमकत असते. गप्पून हसणाऱ्या हसत नाहीत ना, अटॅक त्यांना लवकर येतात महाराज. हो कारण अशक गेल. हा जी माणसं मोकळ्या म्हणणं हसते ते निर्मळ मनाचे असते. हा जे गालात हसते प्युअर आतल्या गाठीचे अवलाद, प्युअर आतल्या गाठीच्या महाराज. हा म्हणून अशी पोरं मित्र बसले ना, गप्पा मारायला लागले की कोणातरी एखाद्याचं काढायचं जे मित्र आलं नाही त्याचं, आणि त्याच्यावर टिंगल करायची आणि हसायचं. एखादा मित्र गालात हसला की समजायचं ही अवलाद लावाया करणार, बरोबर आहे का नाही महाराज. मोकळं हसता आलं पाहिजे माणसाला, मोकळं. माझ्याकडे बघा, मी 12 महिने 24 तास एवढा मोकळा असतो, एवढाच फ्री असतो महाराज. आपल्या हातातच या जगात काही नाही तर आपण नाराज का व्हायचं. तुम्हाला इमानदारीने सांगतो, मी माझ्या आयुष्यात अजून नाराज नाही, अजून नाराज झालं नाही. हा कुणी दापाच कमी दिले तर होतोय तेवढा, नाही तर पुन्हा नाराजच होत नाही. मी लक्षात आलं का नाही, हे मी क्लिअर केलं बरं आधीच, बरोबर आहे का नाही. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. नाराज हसत राहायचं. मी खरंच सांगतो, मैं मेरे मस्ती केली जीता हूँ. मी माझ्या आनंदात जगतो, आपल्या आनंदात. काय करायचे महाराज, काय आता इतराने महाराज आहेत, रघुनाथ महाराजाचं तर त्यांच्या बापापासून आमची ओळख आहे, बरोबर आहे का नाही महाराज. तुम्हाला खरं सांग, 50 रुपयाची चप्पल नव्हती भाऊ पायात घालायला. आज माझ्या गाडीची किंमत 50 लाख आहे. काय करायचं, देवान भरपूर दिलंय ना आपल्याला, देवान दिलंय ना. आणि देवानं देऊन नाही म्हणायचं नाही. तुम्हाला ह्या का सांगतो, वर्गणी पट्टी काय जास्त ना आपली ती दिली पाहिजे, पण आपली परिस्थिती जर बरी असेल ना, आपण जास्त दिली पाहिजे. काय अडचण आहे का सांगा बरं मला. हे माझे काय मानसी किती तुमच्याकडं, हा 300 रुपये मानसी, बरोबर आहे का नाही. हा एखाद्या घरात 5 माणसं असते, 3 पाची 1500 रुपये व्हायला लागले. हे माझं बरं आहे, हे 3000 घ्या. लक्ष द्यायला लागले का बोल. आपले त्याच्यात म्हणते लेकराचे बी असतात का, अरे का बिघाडला असतो का, काय तुला काही अकल गिकल हाय का नाही, कुठल्या जगात फिरायला लागला असतो, तुला काही कळतं का. अरे मुसलमानाची मस्जिद बांधायची झाली तर अर्ध्या तासात 38 लाख रुपये जमले पातूडला. पातूडची गोष्ट 38 लाख अर्ध्या तासात. इथं सप्ताह करायचं म्हणलं तरी सगळे लेकराचे असतात का, माणसाचे असतात का. आपल्या धर्माचं वाटूळ आपल्याच लोकांनी केलं. माझा राग आला तरी चालेल, आपल्याच लोकांनी वाटोळ केलं महाराज. का वाटोळ केलं नाही सांगा बरं. आपणच आपल्या धर्माची निंदा करायला लागलो. आता बघा कीर्तनाला दुर्ड्या त्यांचं काय ते बघा. हो स्वयंपाकावाले आहेत ना ते. नाही खरंच बघा, विनोद नाही त्यांचं काय. अहो ते काय पाहिजे तुम्हाला, थांबा. तुम्ही बी उठानात का बाबा, काय ती तुमच्याकडेच यायला. तुम्ही उठून, माझी परवानगी, तुम्ही उठून त्यांना 2-4 दुर्ड्या बघून द्या. घर चापा जाऊन आता तुम्ही जा बरं, उघ दुर्ड्या बघा, 2-4 दुर्ड्या आणून द्या त्यांना. अहो कोणतरी बघा ना तिकडे दुर्ड्याचं. बरं तुम्ही विचार करा, मी चहा घेऊन आलो तोवर येतो जाऊन. हा या तुम्ही जा, आता जमलं. तुम्ही तेवढ्या दुर्ड्याचा निर्णय लावूनच या, काही करा, बरोबर आहे का नाही. तिकडल्या गोळा करा, कोणी मेल आटलं तिकडे 1-2 आणा, पण त्यांचा निर्णय लावून द्या, बरोबर आहे का नाही. इकडे हा बघा, इकडे आता विठ्ठल आपल्या मुद्द्याकडे लक्ष द्या, एक रूप. चला आता बघा आपल्या मुद्द्याकडे या, बाकी सगळं सोडून द्यायचं. आव रुक्मिणी माता उठली आणि तुळशीचं पान घेतलं. आता एकच तुकडा सांगतो, भाव देखोनी मग रुक्मिणीचा. काय बघितला देवानं, भाव, भक्ती, श्रद्धा, विश्वास आणि सेवा या गोष्टी रुक्मिणीच्या बघितल्या. आणि महाराज माधव झाला बरोबरीचा. थोडक्यात देव कशानं मापला जातो,
शाबास. आपला मुद्दा इथे का नाही, भक्तीनं मापला जातो. आणि तुकाराम महाराज आजच्या अभंगात देवाकडे भक्तीची मागणी मागतात. देवा आम्हाला काही नको, आम्हाला फक्त सेवा पाहिजे. काय पाहिजे? सेवा पाहिजे. सेवा जर सोडली तर आम्हाला दुसरं काहीही दान तुझ्याकडून पाहिजे नाही. मी 2 वर्ग सांगतो, माझ्याकडे लक्ष असलं तुमचं तर. या जगामध्ये काही लोक आहेत बघा, या जगात कोण आहे असा की तो मागत नाही? कोण आहे मागत नाही? गरीबाला मागावं लागतंय, श्रीमंताला मागावं लागतंय, देवाला मागावं लागतंय, नवल नाही संत मागत असतात. 4 मुद्दे क्लिअर करतो. गरीब लोक मागतच असतात. तुमचं मागणं माझं मागणं स्वभावच आहे. आपलं मागणंच ते वाढावे संतान रही भावे धनाधान्य, रही भावे धनाधान्य, रही भावे धनाधान्य. वाढावे संतान ग्रही व्हावे धन धान्य. आमच्या घरी संतान वाढावं, आमचं बरं असावं, थोडक्यात ल्यावे खावे बरे असावे सदैव, आणि हेच करी हाव संसारिक. तुमचं माझं मागणं काय? देवा आमचं बरं असावं, याच्यापेक्षा काही मागणं आहे का? नाही. बरोबर आहे का नाही? हां, गरीब लोक मागतात, त्यांचा स्वभावच आहे. आपण जर घाटावर गेलात आळंदी किंवा पंढरपूर, तिथं बसलेलेच असतील. तुम्ही दर्शनाला पुंडलिकाकडे चाललात की लगेच 1-2 पैसा द्या वांधळ्याला असतील का नाही? आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला. 1-2 पैसा द्या वांधळ्याला म्हणतात का नाही? सांगा बरोबर. एवढे गोड म्हणतात महाराज. ते मागतच असतात ना, मागणं त्यांचा स्वभावच आहे. जाऊ द्या, गरीब लोक मागतात नवल नाही, श्रीमंत लोक मागत नाहीत का? ज्यांच्याकडे ठेवायलाच जागा नाही, एवढा पैसा आहे, ते सुद्धा लोक 5 वर्षाला का होईना एकदा मागतातच. आहे का ओळख? ओळख राहू द्या, ओळख ठेवा. त्याला रोज भेटावं लागतं. 5 वर्षाला एकदा भेटले ओळख राहत नसते. लक्ष द्यायला लागलंय का नाही? ओळख ठेवा. आहे का ओळख असं म्हणतच असतात. एक वाक्य बोलू द्या दादा, माझ्याकडे लक्ष असेल तुमचं तर लक्ष देऊन ऐका. पता नाही किसी मोड पर फिर मुलाकात होगी, माहीत नाही तुमची आमची पुन्हा कधी भेट होईल. आलोय मी योगायोगानं, तर माझ्याकडे लक्ष देऊन तुम्ही ऐका. या जगामध्ये श्रीमंती भरपूर असली पाहिजे, भरपूर पैसा असला पाहिजे, पण त्या श्रीमंतीच्या जोडीला समाधानसुद्धा असणं ही गोष्ट गरजेची. त्या जोडीला संस्कृतीसुद्धा असणं गरजेचं आहे. पैसा भरपूर आहे, पण त्या घरामध्ये संस्कृती जर नसेल तर तो पैसा काय कामाचा आहे? काय कामाचा आहे सांगा? पैशाच्या जोडीला संस्कृती असली पाहिजे, भरपूर असलं पाहिजे सोनं. दादा मी तर या मताचा माणूस आहे की प्रत्येकाच्या घरात कमीत कमी क्विंटलभर तरी सोनं असलं पाहिजे. किती असलं पाहिजे? किती आहे तुमच्या घरी? खरं सांगायचं, रात्री येऊ आम्ही सगळे भजने. हां, म्हणजे बोंबलत फिरायची वेळ आमच्यावर येणार नाही. फार होतं, पण द्वारकेत संस्कृती नव्हती ना महाराज, म्हणून द्वारका बुडाली. लंकेत सोनं फार होतं, पण संस्कृती नव्हती ना बाबा, म्हणून लंका जळाली. म्हणून द्वारिका, 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 द्वारी बोला ना, द्वारिका, लंका, आफ्रिका, अमेरिका, सानप नाही, ही बसत नाही, ही वाडी बसत नाही. द्वारिका, आफ्रिका, अमेरिका. चिंताच करू नका, एक दिवस जळाल्याशिवाय राहणार नाही. संस्कृती नाही ना, नक्की जळेल. आज आपला भारत देश टिकून आहे, त्याचं कारण एकच आहे. आपल्या देशामध्ये आजसुद्धा गायीची सेवा होते. आजसुद्धा कुठंतरी साधू संत आहेत, भगवान बाबासारखे, चाकरवाडीच्या माऊलीसारखे, बंकटस्वामी महाराजासारखे, एकनाथ महाराजसारखे ही महात्मे आजसुद्धा या जगामध्ये त्यांचा नामोल्लेख होतोय. त्यांनी कुठंतरी लावलेलं रोप अजून चालू आहे ना, म्हणून हा संप्रदाय आणि हा देश हा टिकून ही गोष्ट लक्षात असू द्या. नाही दादा,
पाकिस्तानमध्ये गेला तर तुम्हाला ज्ञानोबारायचा फोटो माहीत नाही, तुकाराम महाराज तुम्हाला कधी दिसणारच नाहीत. ती संस्कृती वेगळी आहे, आपल्या देशाची संस्कृती वेगळी आहे. आजसुद्धा खेड्यापाड्या शहरातली गोष्ट सोडून द्या, पण आजसुद्धा आमच्या खेड्यामध्ये आलात तर माता भगिनीच्या डोक्यावरचा पदर कधी पडलेला आपल्याला बघायला मिळत नाही. आपली संस्कृती आहे. लक्षात येते माझं बोलणं? ही आपली संस्कृती आहे, ती संस्कृती जपली पाहिजे. हां, आता काही काही लोकांनी सोडून दिली ती गोष्ट सोडून द्या. चांगले भजनी बायकोला पिलू म्हणतात. आता काय करावं महाराज सांगा बरं? बायकोला पिलू म्हणत असतात का? सांगा बरं. पिल्लू आणि ती म्हणते काय रे राहुल, असला काळ आला. काही म्हणते कसं बोलते, मेळ नाही, टाळ नाही, संस्कृती नाही, काही नाही, काहीच नाही. अवमेळच आहे सगळ्या जीवनाचा महाराज, काही नाही. काल आमच्या सासऱ्याचा फोन आलता मला, सासऱ्या मला बायको या एक देण्यात ठेवा. लक्षात यायला लागलंय का नाही? हा, सासऱ्याचा फोन आला मला, जावई बापू. माझे विनोद अतिशय 4Gचे असतात, लवकर कळतच नाही. सासऱ्याचा फोन आला, जावई बापू 2-3 दिवस टाईम काढा. म्हणलं का? आपल्या पोराला पोरगी बघायची, म्हणजे आमच्या मेहण्याला. सानपच आहेत ते, नेमके सानपच आहेत ते सगळे, खडकवाडी बीडजवळ सानपच आहे सगळे. आणि ते म्हणले आमच्या पोराला पोरगी बघायची, ज्येष्ठ जावाईत निर्णय घ्यायला तुम्ही पाहिजेत. म्हणलं मामा ही तर माझाच निर्णय चुकलेला आहे. म्हणलं तुमचं तुम्ही बघा, कुठं नादी लागत बसावा, कुठं फिरायला पडलं मशीद म्हणती मला रांगवा, कुठं नादी लागत बसावं सांगा बरं मा. हे ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्याने उद्या प्रसादाला या, काय करता नाही कळल्यावर सांगा. काहीला काय कळ, जी पुढे येऊन बसतील हा. आणि एकदा संपल ज्ञानेश्वर झटकी लगे निघाले. हां, आणि बाहेर जाऊन सिस्टीम लय भारी असते ह्यांची. तंबाखू काढणार अशी मस्तपैकी घेणार. वा वा, चांगले चांगले महाराज आणले होते, चांगले चांगले महाराज आणले होते. आपल्या गावानं निवडून महाराज आणले, यंदा निवडून महाराज आणले. भारी होता. आजच्यानं लय झपकीलं, लय दाबले माणसं, लय दाबले. नवीनच होतं पण भारी होतं, मस्त होतं, मस्त झापले लोक, मस्त. दुसरा म्हणला येड्या, आता त्यांनी सांगितलं व्यसन करणं पाप असते, सांगतच असते, चलतच असते, त्यांनी सांगायचंच असते, आपण ऐकायचंच असते. सगळंच त्यांचं ऐकल्यावर त्यांचा धंदा कशात निघाले बोंबलत. काही नाही, घेणं नाही, देणं नाही, काही नाही. हे असल्या दलिंद्र अवलादीत आपले का लई शहाणे माणसं आहेत का काय महाराज? एखादा माणूस चांगलं करायला लागलं की त्याला नाव उठवत बसणार, बरोबर आहे का नाही? हा, आता मी किती चांगलं कीर्तन करू द्या आणि ह्या म्हाताऱ्याला विचारायचं कसं काय कीर्तन? बरं वयाच्या मानानं. अरे माझ्या फसुळ्या उघड्या पडल्या राव, 18 वर्ष झालं मला, तरी वयाच्या मानानंच म्हणतात. दलिंदर लोक आहेत आपले, माझा राग आला तरी चालेल. अहो आपल्या माणसाने एखाद्यानं दुकान टाकलं ना किराणा, काही करा, 2 रुपये महाग द्या, पण त्याच्याकडून साखर घेऊन यायची. काय म्हणणं? आपल्या अवलादीत 3 दुकानं वालांडून मुसलमानाच्या इथून आणणार. ही असली दलिंदर आहेत आपली. माझा बोलण्याचा राग जरूर येतो महाराज, आला तरी हरकत नाही, मी राग येण्यासाठीच बोलतोय. ही शोकांतिका आहे आपल्याकडली. आपल्या माणसाला आपला माणूस मोठं झालेला देखवत नाही महाराज, नाही देखवत. आज ही शोकांतिका आहे. आज माझी विनंती आपल्याला गड्या, कसाही असू द्या, आपल्या धर्मातला माणूस आपला मोठा होत असेल तर त्या धर्मातल्या लोकांना सपोर्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य. ह्या पोरांना तुम्ही टाळ दिला, ह्याला हे तुम्ही करा, तारका तुम्ही घ्या, तुम्ही बघावर कसं करा सप्त्याचं, हे तुम्हाला काहीच बघू देणार नाही, काहीच बघू देणार नाहीत महाराज. सगळं ही करते, पण तुम्ही ह्यांना धुनकाधुनकी केली ते म्हणते हे तू हा टाळ, ही तू ही माळ, हे तू हा गंध, आजपासून बंद, चाकरवाडी फाटा 90 आमचा आम्ही, बस तू नादी लागू नको, तू ह्या नादी लागण्यात मजा नाही. अहो गुलून नादी लावावं लागतंय. लक्षात यायला लागलंय का नाही? गुलून नादी लावावं लागतं. तुम्ही असे कसे बोलता तसं माझ्या बोलण्यात माझ्या आता बॉडी लँग्वेजच विनोदाची, ती गोष्ट सोडून द्या, पण मी जे बोलतोय ते सत्य आहे महाराज. काय म्हणणं तुमचं? खरंय का खोटे? खरंय का खोटे सांगा? खोटं आहे का खरंय? खरंच आहे. मला पैसे घ्यायचे, मी लबाड बोलत नाही. लक्षात यायला लागलंय का नाही? इकडं बघा, ही अशी परिस्थिती आपल्याकडली. म्हणून ध्यानात ठेवा, माझ्याकडे लक्ष द्या, ध्यानात ठेवा. आपण नेहमी आपल्या लोकाला सपोर्ट करणं ही आज काळाची गरज आहे. संस्कृती बिघडत चालली. आपला देश, आपली संस्कृती, आपला देश हा आपला भारत देश आहे. बोलू नका, आपला भारत देश आहे. आणि या देशामध्ये संत जन्माला आले, या देशामध्ये महापुरुष जन्माला आले. त्यांची संस्कृती आहे महाराज आपल्यावर त्यांचा पडदा आहे. त्यांच्या पडद्याखाली आपण जीवन जगणारी माणसं गड्या. म्हणून मी म्हणतो पैसा भरपूर असावा, पण पैशाजवळ संस्कृती असली पाहिजे. बरोबर बोलतोय ना मी? संस्कृती असली पाहिजे. नसेल तर ते जळेल तरी, नाही तर बुडेल तरी. म्हणून मी आपल्याला सांगत होतो, श्रीमंती असते, पैसा असू द्या, पण तो पैसा कुठंतरी चांगल्या कामाला सुद्धा खर्च केला पाहिजे, तर तो पैसा कामाला येत असतो गड्या. जास्त झालेले पैशामध्ये कागदाचे तुकडे असतात ना,
असं काय करताय? आणि कागदाचे तुकडे वेडे लोक मोजत असतायत, शहाणे लोक मोजत नसतायत. म्हणून तुमच्या पैशाला आवक जेवढी आहे ना तेवढी जावक सुद्धा असली पाहिजे, जरूर असली पाहिजे. महाराज आम्ही आहोत, महाराज आमच्याकडे पैसा आहे, पुढच्या वर्षी आम्ही एक पंगत करतो, एक महाराज आम्ही घेतो, काय जे असेल ते आम्ही देतो महाराज. अशी पुढे येणारी माणसं या धर्मामध्ये गरजेची आहेत, आपल्याकडे गरजेची आहेत. पण ते आपण करणं गरजेचं आहे. बरोबर पवित्र तुळशीच्या माळा आपल्या गळ्यामध्ये असणं गरजेचं आहे. आपण त्या धर्मातली माणसं आहेत. आपण अनेक लोक व्यसनाच्या पायी आपले बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त झालेत. माझा तुम्हाला राग येऊ देऊ नका, मी आपल्या पाया पडतो. सप्ताहामध्ये 8-8 दिवस पुढं करणारे पोरं सुद्धा आज व्यसनी आहेत. ही फार मोठी शोकांतिका आमच्याकडे बघायला मिळते. तुमच्याकडे मला माहीत नाही, पण हे आपल्याला आता बंद करावं लागणार आहे. 40 वर्ष नाही, लाख वर्ष जरी सप्ताहाला झाले, पण दरवर्षी 5-10 माळकरी जर होत नसेल तर त्या खर्च करण्याचा उपयोग नाही असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय मला माहीत नाही. काय उपयोग आहे? पैसा जास्त झाला म्हणून सप्ताह करायचा नाही. आपल्याला कुठंतरी चांगलं कार्य करायचं म्हणून आपण हे करायचंय. गड्या आपल्या मुद्द्याकडं आपले लोक लई बेकार महाराज. एखाद्यानं बंगला बांधा आणि आपण म्हणलं ना हा बंगला बांधला लगेच दुसरा म्हणणार लोकांची मुंडकी मोडून बांध. तू मोड ना, तुला जमतेत का बघ ना. दलिंद्र रावलजीच्या नावा कशाला ठुतो त्याला, हा नावा कशाला ठुतो सांग. आता मी एक जण मला साठे महाराज नकला करते. अरे नकला कराय हकला लागत यात ना, नकला कराय बी अकला लागत यात ना. कुणाचं बी काम आहे का सांगा ना. माझं म्हणणं एखाद्यानं बंगला बांधला तर त्याच्यावर जळायचं नाही. दुपारच्या उन्हात त्याच्या बंगल्यात सावलीत बास टाकून झोपायचं. काही अडचण आहे का आपल्याला? काय होणार आहे? आपण किती बी जळलो तरी काय दुसरा तिचा बंगला पडणार आहे का? दुसरा होणार आहे हे ध्यानात ठेवा. पण आपल्या मुद्द्याकडे लक्ष द्या, माझ्या विषयाकडे लक्ष द्या. देव भक्तीनं मोपला जातो आणि तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून सेवेची भक्तीची मागणी सकारात्मक शब्दात मागतात. पहिल्याच्या मला वाटायला तसं काही नाही ना. एकदा चहा सांगू. दुर्ड्या आल्या का दुर्ड्या? इकडे लक्ष द्या माझ्याकडं. हेच दान द्या. बघा विनोद जागेवर सोडत जा आणि मग लक्ष देत जा. भाषा चकार लावू नये. भाषा कशी चकारात्मक आहे. हेच दान पाहिजे, दुसरं नाही. हेच दान देगा देवा देवा हेच दान द्या. आता बघा कोणतं? सेवेचं तुझं नामस्मरण. तुझा विसर न व्हावा, तुझा विसर घडू नये एवढं आम्हाला तुम्ही काय द्या?
दान द्या. म्हणून देवाकडे एवढं 40व्या वर्षात आज मागायचं, देवा 40 वर्षांना आम्ही हा सप्ताह करत आलो, तुझ्याकडे एकच मागणं आहे, या सप्ताहामध्ये खंड पडू देऊ नका, याच्यात अखंडत्व टिकून ठेवा, याच्यापेक्षा दुसरं आमचं काहीही मागणं नाही. कारण देवा तुझ्या आशीर्वादानं सगळं काय. हे बघा, देवाला कधीच मागायचं नसतं. तुम्हाला सांगतो, तुम्ही मागू नका, तुम्हाला जे माहिती बी नाही ते देव देईल, पण तुम्ही जर मागाय गेलात तर जेवढं पाहिजे तेवढंच देईल. देवाकडे कधीच मागायचं नाही, काही गरज नाही मागायची, काही नाही. आनंदानं प्रेमानं राहायचं. बायाली लय नाद असते मागाय. चिमूटभर साखर ठुत्यान, पुरीचं लग्न होती, पोराचं चांगलं होऊ दे. चिमूटभर साखरेत होत असतं सगळ्या ह्या गोष्टी, सांगा बरं मा. पण असते नाद असते माणसाली. हो, काय करावं सांगा, माझ्याकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आम्ही दोघं मोटरसायकल चालवत, आम्ही दोघं म्हणजे माझी बायकून मी दोघं जण. हां हो ना, उगं दुसरं काही मनात यायचं तुमच्या वगं. हां हो ना, दोघं जण मोटरसायकल चाललो. बैलपोळ्याचा सण वर्ष झालं त्या गोष्टीला. बैलपोळ्याचा सण होता, सजलेले बैल आमच्या बायकून बघितले. मला म्हणते काय आवाज, म्हणलं आज पोळा. काय असते, म्हणलं बैलाचा सण. माय म्हणली बैलाली सण असतो, म्हशीली सण नसतो का. तर माय कशाला नादी लागाव, 12 गावचं पाणी पिणार मी. म्हणलं हां, म्हशीचा सण संक्रांत. हे बी नसलं कळलं तर एक दुरी द्या, मी फाशी घेतो वरी. आता माई शपथ लाभाड नाही, आता काय करावं सांगा. हां, तिचा झाला अपमान. ती जरा शिकलेली आहे, म्हणजे अपमान. माय म्हणली म्हशींचा सण असतो का बायकांचा असतो. तिचा झाला अपमान. जरा पुढे गेलो की गाढवं दिसले. गाढवं बघितलं की मला म्हणली पाहुण्याला राम राम घाला. गाढवाला माझा पाहुणा. मी म्हणलं राम राम सासरे बुवा, राम राम. लक्षात यायला लागले का बोलणं. काय करावं सांगा, जसं जग आहे तसं चालावं लागायलंय. काय करावं सांगा, पर्याय नाही, काही गोष्टीला इलाज नाही. काय करावं सांगा बरं. दोघं जण नवरा बायको माझ्या पाया पडायले. जे हरी म्हणलं, जे हरी 200 रुपये घ्या म्हणलं, द्या. मी बी घेतले ठेवले खिशात. आमच्या मंडळीत म्हणलं बरं गरोदर आहेत म्हणलं, छान मुलगा होईल का मुलगी. मला कळत असते हे, मला कळत आहे का सांगा ना. हां, आता ती गोसायला कळतं वा, ती भगवी लुंगी, ती नाथपंथी येते बघा. ओरिजिनल वेगळे डुप्लिकेट वेगळे असते त्याच्या. ती नाथपंथीत लुंगी ते मामा मामा त्यांचा थाटण गावागावात ती पितीन तेन. हाय आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ बाबा जन्मले उकांड्यात. गाणगापुराहून अक्कलकोटाकडं बाबा निघाले पोटाकडे. लय भारी असते ते. हा, जमलं की तुम्हाला, काय अडचण नाही. दोघा धंदा नंबर 1 चालणार आपल्या, काय अडचण नाही. बरोबर. काय करावं सांग. मग ती खेड्यापाड्यातल्या ऐका ना, खेड्यापाड्यातल्या बाया सुपात धान्य देतात बघा. बरोबर आहे का. सुपात धान्य देतात का नाही. हो बोल जा. हो सुपात धान्य दे. मी माझी शपथ हनुमान घेईन बघा, तुम्ही बोल जा मोकळ्या. तुम्ही असे खुनवायला लागलात काय, गाथा पाठ आहे तुमच्या का काय मला कळणच गेलंय. हां, असे सुपात धान्य. बाबा धान्य घ्या. ती जात लई बेकार. बाबा कुणाचं घेत नाहीत. माय अंगाला राख लावली, बैरागी झालो, नाथपंथातला भिक्षा मागण्याकरता फिरत नाही. बाबा गाणगापूरला चालला. माय एक मनातली गोष्ट तुला सांगतो बाई, काळा कपडा कधी घालू नकोस. अमावस्येला पौर्णिमेला कमरेमध्ये दुखतं बाई तुझ्या. मन खूप मोठे बाई, पण तुला कोणी समजून घेत नाही. माय आणि बाई लक्षात ठेव, लग्न झाल्यापासून तुझं तुझ्या नवऱ्याचं जमत नाही. बाई म्हणली मनातलं बोलला, मनातलं बोलला. त्या मेल्याचं मोहा अजून जमलं नाही महाराज. मनातलं बोलला तो, मनातलं बोलला. बाबा या चहा घ्या, दूध घ्या. बाबा कुणाचं घेत नाहीत. माय तुला द्यायचंच असेल तर 4-5 किलो तांदूळ दे. माय तांदूळ. बाबा आता नदीक चाललेले. कशाला कशाला म्हणा की मासे धराय. मी का भूत घेतलं का तेवढं तरी म्हणा. हे मी का शिकून घेतलं. यदा कदाचित आपले कीर्तन बंद झाले तर जगायला मार्ग असावा, बाकी काही काय करावा सांगा. काय करावा. दुनिया असली निघाली, वाईट दुनिया निघाली, काळ बदलून गेलाय. इथं मास्तरची बायको म्हणते मला शिकू नका. मास्तरची बायको म्हणते मला शिकू नका. वकिलाची बायको म्हणते तुमचा निकालच लावते. पेंटरची बायको म्हणते घराट्यात थोबाड रंगवी. वारकाची बायको म्हणते मेल्यान मोह केसान गळा कापला. आता ह्याने किती चांगली चाल म्हणायची, घरी जाऊन म्हणायची असली चाल म्हणली. ती म्हणती तू ही चाल मला लग्नाच्या आधीपासून माहिती. आता ह्याचं काही लग्न झालेलं नाही अजून. हे पिपळा खालचा मुंजाच आहे अजून. बरोबर आहे का नाही. ह्याचं बी नाही आणि ह्याचं बी नाही झालेलं. मग हे मुंजा आहे आणि हे घोड मुंजा हे ध्यानात ठेवा. लक्षात यायला लागले का नाही. काय करावं सांगा. काय करावा. अवघडच आहे. लक्षात यायला लागले का नाही. काळ बिघडलाय महाराज. हा अहो लय तराची माणसं आहेत. ह्याला एक मिळाला, ह्याला 2 येतात. काय सांगायचं तुम्हाला.
तराच आहे ना माणसाची, खरं बोलत नसते पण आपले माणसं आहेत म्हणून खरं सांगायला लागलोय. लक्षात यायला लागलंय का नाही? तू झालं नाही हा यंदा करून घे, नाही तर मग तू यादीतून वगळशील. हो काय आता पक्वाजी महाराजाली पुरी द्यानात लोक, अवघड झालंय. बरोबर आहे. पक्वाजी बायको म्हणती मला थापा मारू. आता मी 3 कीर्तन करतो, तुम्हाला वाटतं का घरी गेले मग हे आरती असं? मग दारात गेलं हर नावाजला की आमची बायको म्हणते आलं बाया कीर्तन. याचला धंदा आहे हो, काही नाही. तुम्ही तसे आम्ही आणि नीट बसा मामी, काही नाही. सगळ्याच नाही मी जर ठरवलं तर मी इंदुरीकरांच्या फोटोवर पाय देऊ शकतो. बरोबर आहे का नाही? खरं आहे का नाही सांगा. हा पण जगायला एखादं गरीब जगू द्या, जाऊ द्या. इकडे लक्ष द्या माझ्याकडे, इकडे लक्ष द्या. ते म्हणाले 4-2 दिवस चलू द्या त्याचा, आता काय करावं सांगा. बघा इकडं विनोद सोडून द्या. आता या जागेवर आपल्या अशी फवारणी केल्याशिवाय किडे मरत नाहीत हो, काय सांगा. हां पण काही ठिकाणीच किडे मरत आहेत, काही ठिकाणी फवाऱ्यातून किडे येतात. लई उलट होऊन बसते. आता म्हणलं नाही म्हणावं तो पैसे माघार घेते. मी मोठीपणानं सांगितलं, मला जा मुलगा होणार मुलगा. ते माझ्या पुढचा होता, ते मला नाही झालं. मला मुलगी नक्की होणार. ध्यानात बसायला लागले का नाही तुमच्या काहीतरी. इकडं बा काय करावं, जग तसं निघाले. महाराज म्हणतात तुझा विसर आम्हाला पडला नाही पाहिजे, याच्यापेक्षा आम्हाला काही नको. आणि जर तुझा विसर आम्हाला पडला, विसरली तया थोडं झाली हानी, पचतील खानी 84च्या पचतील खानी, विसरली तया मला आधी वाटत होतं एवढे लोक यायचेत का नाही की इथं कोणी येतं काय. तेव्हा कुटवर बाया तर बघू नका त्या थोबाट तोंड्या. ए मी सांगायला लागलोय मुर्दा बसूला तुमचा, मी सांगायला लागलो ना हाईत म्हणून थोबाट बघायची काही गरज आहे का लागे. ह्या बाया अविश्वासित लय असतात, काय असं नाही काय नाही. माझ्याकडे लक्ष द्या, मी सांगाल ना हाईत म्हणून. इकडे बघा, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या पचतील खानी. महाराज म्हणतात देवाला विसरले की त्यांचं जवळजवळ संपलंच म्हणून सांगायचं. इकडे बघा तुला करायचं थोड्या. हा म्हणलं असलं तर, नाही तर मन काही म्हणायचं असलं तर मी मोह काळं पांढरं करतो म्हणतो, काय नाही एवढं. हां इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. माझ्या कीर्तनात हालचाल करायचीच नाही, कव्हा कोणावर शेकन काही सांगता येत नाही. बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष. तुम्ही नवीन आहेत, जुन्या गावामध्ये माझ्या कीर्तन लोक मागून जागा धरतात. लक्ष द्यायला लागलंय का नाही? पुढं कोणी येत नाही. इकडं बघा, इकडं बघा. अजून माई येती जाती नाही होय, काय करायचं. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे मी चुपून बोलायला लागलो, अजून लई चुपून बोलायला लागलोय. अजून काय चोपायचं राहिलंय म्हणावं. लक्ष द्यायला लागलंय का नाही? मी चुपून बोलायलोय, आगावपणानं बोलत जावा. मार खायचा धंदा, पाठ सुस्ता हाणतीन लोक होय. बरोबर आहे का नाही? नाहीत ना हानीत नाही ना. हा मग काय नाही. इकडे लक्ष द्या, माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. देवाला विसरू नका. हे बघा इकडे बघा, तुम्ही काही बी करा. माझं जरा सोपं बोलू का, म्हणजे तेवढं लई मनावर घेऊ नका ते वाक्य, पण उग दगडापेक्षा इटकर मग एखाद्या वेळेला माळ नसली तरी हरकत नाही, पण देवाला विसरू नका. लक्षात येते का माझं बोलणं? देवाला विसरू नका. महाराज किती दाखवू तुम्हाला, टप्पू माळ घालून या जण पैसे देणारे भजनी किती दाखवू तुम्हाला सांग. कितीच सांगा ना. माळ ताशी टप्पू घालते, दुमती करून म्हशीला हाणली तर म्हशीला टिंगुळी येईन एवढी माळ. आणि वागायला राक्षसापेक्षा बेकार वागत आहेत. काय चुकीचं का माझं सांगा बरं. मग अगा माय माय गंध, अगा माय माय माय. सकाळी 7लाच एक जण बोला, रामभाऊ भावकीनं उघडून खाल्लं आपल्याला, उघडून खाल्लं भावकीनं आपल्याला. काय करा, शेंडीहून पाणी गेलं माझ्या, शेंडीहून पाणी फार गळ्या पुसतो आलं की. जाऊ द्या, त्यांच्या नादी लागाव तर दंडात ताकद नाही रामभाऊ आपल्या, मनगाटात बळ नाही आपल्या. काय करावा, जाऊ द्या. ह्या कानानं ऐकायचं आणि ह्या कानानं सोडून द्यायचं असतं. काय करावा, लईच आगावपणानं बोलत जावा तर बरगड्या मोडतील आपल्या. पण भावकीनं बी पाठीवर मारावा, पण पोटावर मारू नये. असू द्या, शेवटी कुणी किती बी उघडून खाल्लं तरी नशिबातलं कुणी नेत नसतं आपल्या.
हे असला देव देव आहे आपल्या का देव देवाला चव आली का काय काय ना आपला देव फक्त चढावडीवरचा देव आहे. आमचे महाराज सांगतात देव का करायचा, जीवनातील दवदव संपण्याकरता करायचा. माझ्या बोलण्यात विनोद जरूर आहे पण वाक्य फार महत्वाचे असतात बरं का. देव का करायचा, जीवनातील दवदव संपण्यासाठी देव करायचा असतो. देवाला कधीच विसरायचं नाही. जेवढे देवाला अनुसरले तेवढे अमर झाले. अनुसरे तू अमर झाला. झाला आणि अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. वा, जुनेच भजनेत पण चांगलं म्हणतात बिचारे, बरोबर आहे का नाही. हा, काही नवीन बी असतात पण निवळच हळदीला गाणे म्हणले म्हणतात काही लय अवघड आहे महाराज. आपण रंगात आणावा द्यावा माझे महिने हो. मी माया खिशात 10,000 देत असतो, सप्ताह चांगला करी जा. कुठं नादी लागत बस. लई तरा आहे दोरीनं बांधलेला माईक, गोड ठुल्याला त्याच्यावर माशा भोंगायला लागलेल्या, लई तारा. आणि कीर्तन संपलं चहा, गंगाचं पाणी चहा सारखाच. आणि पुन्हा वरून महाराजाला 2 कप दी नाही का, दी 2 कप दी. नरड शेकत इस तू टाक नारड्यात मोह नरड शेकन म्हणजे तर्राच करतात काही माणसं घेण्यान देणे. लई म्हणतात हळदीला गाणे. तुमच्याकडे हळदीला गाणे म्हणतात का इकडे वरी गाठाव बोल सगळ्या पटकन मोकळ्या. होय हळदीला गाणे. नवरीला हळद लावतात का तुमच्या का वंगण लावतात काय लावतात? हळद लावतात का वंगण लावतात? हळद कधी लावतात? हा, गरम करून हळद कधी लावतात? मार लागले. कोणता मार लागले? मुका. लग्न म्हणजे मुका मार आहे. त्याच्यामुळं त्या करवाल्या लावित लाव बाबा लाव, लय मुका मार खायचा रे. पुन्हा सांगता बी येत नाही. लाव बाबा लाव, हळद लाव. आणि पुन्हा बायाचे गाणे बघा तगा माय 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 माय. आन हरीबाईला नवरीच्या चुळीवरी हल्या काढील, आपलं मोर काढीला. लय गोड म्हणतात, लय गोड, बरोबर आहे का नाही. त्यांच्या चालीन ते दिसे सजन कशी गोजिरी माझी हरण. उद्या चालली नवऱ्या घरी ग माझी चिमान. काय अशीच असते का नसते? होय. हा, कशी राशील सासू पाशी ग माझी हरण. आणि 2-4 जणी बीडला राहणाऱ्या नरी नरी गो नरी नरी गो नरी. तुला येत नाही, तू ह्या कानाखाली झपका देऊन तुझा वास. तो आपला चहाचा घोट कुकाचा घोट निघा आपला. लईच आकार आणायचा नाद आहे काही माणसाली. काही बाया 4-6 महिनेच बीडला राहतात. 6 महिने लेकर असते ट्युशनला, तिथं नेऊन ठुल्या त्यात भाकरी घालायला. आणि मग गावाकडे यावत काल्याच्या कीर्तनाला साईड पदर काय काढत्यान, भावाचे केस काय कापत्या. डोंगरातल्या प्युअर ह्याला का मोहळ बसत होय भावाचे केस कापितात काय होते. आणि बसताना गावातल्या म्हाताऱ्या बाई पशी बसणार. जग जग म्हातारी. तिला कधी अजून तिनं निनगुर बघितलेलं नाही, तिच्या पशी बसणार आणि तिच्या पशी गप्पा हाणणार. आमचे ते नाव, आमच्या त्यांचं नाव, आमचे ते ना. अगं तुमचे ते त्या म्हातारीनं भोंगळे बघितले, तिला कशाला सांगायला लागलीस? तू ह्या नवऱ्याचं बाळातपणच त्या म्हातारीनं केलेलं आहे. आणि आमचे ते ना, आमचे हे ना, तुमचे ते गावाची कुपाटी लावून बीडला गेले, तुला नाही माहिती. ह्यानं गावात एका बी दुकानदाराची उधारी दिलेली नाही, तुला नाही माहिती. लई दलिंदर अवलाद आहे, तू 1.5 वर्ष झाला आलीस पारू, तुला काय माहिती ह्याच्यातलं? माझा बोलण्यात हसू येत असेल पण विनाकारण आकार आणायचा नाही. आपल्याला जसं येते तसं राहायचं.
कळायला लागले का? इकडे बघा, इकडे बघा. आता माझं 8 राज्यात कीर्तन आहेत माझे. कुठल्या बी चॅनलला कीर्तन असते, बरोबर आहे का नाही? सकाळी टीव्हीला नसते का? हा, टीव्हीतला महाराज आहे मी, ही ध्यानात ठेवा. लक्षात यायला लागले का नाही महाराज? हा, मग खरं ना, लबाड नाही. कोणता बी मोबाईल काढा, माझं कीर्तन आहे का नाही? म्हणतात काय? हा, पुढं सरकारला होय, बरोबर आहे का नाही? मला झपके देतात दोन. इकडं बघा, इकडं बघा. तुम्ही ऐका जा, हसत लय म्हटलं आधी ऐका जा. कुठल्या चॅनलला 8 राज्यात कीर्तन भाऊ. पण मी माझा आपला बीड जिल्ह्यातला मराठवाडी ढंग कधी बदलला का? तुम्ही टीव्हीवर रोज ऐकता, मोबाईल रघुनाथ महाराज कधी बदललं का? आपल्याला जसं येते तसं बोललं पाहिजे हो. आपल्याला जसं आकार आणण्यात मजा नाही. कळायला लागले का बोलणं? आणि आपलं 30 जुनं 30 सोनं असतं. ज्ञानोबरायांनी सांगितलंय, माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके आईशी अक्षरे रसिके मेळवे. कळायला लागले का बोलणं? हा, म्हणून काम कुठलं बी करायचं, पण कुणाला धरून करायचं? हा, ही मुद्दा इथं आपला. कुणाला धरून? देवाला धरून. देवाला सोडलं की महाराज म्हणतात, करसी देवा विनाश, करसी देवा अवधी होईल निराश, अवधी होईल निराश, कृष्णा वाढविसी बहुवस, कृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखासन पवशी नकरी दंभाचा सायास, नकरी दंभाचा सायास. नकरी दंभाचा करसी देवाविन आस. इकडं ऐका, देवाला सोडलं की आवघी होईल निराश, तृष्णा वाढविशी बहुवश, कधी सुखास न पवशी. नाटाच्या अभंगात लिहिलेलं आहे. महाराज म्हणतात, देवाला सोडून कामं कुठलेच करायचे नाहीत. आणि देवाला सोडलं ना तुम्ही, तुका म्हणे देवा विन आणि केला शीन तो मिथ्या. म्हणून इकडं ऐका पोरव, सगळ्यांनी ऐका, काम कुठलं बी करायचं, पण कुणाला धरून करायचं? देवाला विसरा. तुम्ही कोण्या बी देवा भक्ती ठेवा, आमचं म्हणणं नाही ह्याच देवा भक्ती ठेवा. भगवान बाबावर, माऊलीवर, बंकट स्वामीवर, नगरनारायणावर, कुणावर बी श्रद्धा असू द्या, पण श्रद्धा ठेवा आणि श्रद्धा ठेवून कामं करा. कारण कामाला श्रद्धाच येणार ही लक्षात ठेवा. लक्षात येते माझं बोलणं? दुसरं काही कामाला येणार नाही. माझ्याकडे बघा, माणसं नुसते अर्ध्या बटाट्यावणी टका 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 बघायला लागले तर, अरे ही वेगळं चेहरे म्हणले तर कुठून आणलंय आणि कुठून नाही, वेगळाच मसाला आहे. आपला मसाला बोलूनच महाग आहे, पण तरी येते चांगली. लक्षात यायला लागले का नाही? पुड्या फुसक्या नाहीत आपल्या. कळायला लागलं का माझं बोलणं? का फुसक्या आहेत? हा, काय हा हा असं आहे का? हो, तो का सगळ्या मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, तामिळ, उर्दू, कन्नड म्हणून दावायच्या त्या. त्याची वेगळे 300 पडतील. हां, तुमच्याकडून. हां, हे ध्यानात ठेवा, इकडे लक्ष द्या. सगळ्या खरंच आहे, सगळ्या भाषेत कीर्तन. मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, तामिळ, उर्दू, कन्नड. मराठीतले वेगळे आहेत, कन्नड मग वेगळे आहेत, अभंगच तिकडले वेगळे आहेत. लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज. कर्नाटकमध्ये ऊस तोडायचं का कोणी? अरे चालो पण चालो खोड्यानं फोडो, अरे चालो पण चालो खोड्यानं फोडो, लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज. अभंगच आहेत. अक्कन्ना केळे चिकन्ना मातू, उरुळा धनी मरुळा गे, चलुवाने चलुवाने पंढरी राया चलुवाने, येल्ले दोर कन्ने येल्ले बारा अन्ने, येल्ले दोर कन्ने येल्ले बारा अन्ने. कळायला लागले का? नाही. झाली ही कर्नाटकची भाषा झाली, बरोबर आहे का? गुजरातची धरती धोरारी धोरारी बाबाजी करना हम सर होना, आ गए बाबाजी तेरा नाम बाबा, आ गए बाबाजी करना हम सर होना, आ गए बाबाजी तेरा नाम सर होना. वाहे गुरु 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 वाहे. अमेरिकेची
अमेरिकेची मी 2दाच गेलतो फक्त 2 वेळ. आपले लोक तिकडे राहिला. अमेरिकेला सुद्धा 2 वेळेस गेलतो. राम मंदिराचं ज्यावेळेला जे झालं ना त्यावेळेला मी अमेरिकेत होतो कीर्तनाला. दुबईला सुद्धा मी गेलेलो आहे. मग बघितलं असेल आपण, दुबईला सुद्धा मी कीर्तन केलेलं आहे. तिकडली भाषा वेगळी. I don't know hauseful day. राम भक्त प्लीज come near early. राम भक्त प्लीज come near. हनुमंताचा अभंग आहे. come near early. I don't know hauseful day. द्रुपद आहे त्याचं. हरे रामा त्याशी अशा गंधावाले येतील बघा, इस्कॉनवाले. हरे कृष्णा 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 हरे हरे. अमेरिकेची भाषा. आपला मुद्दा एवढाच आहे, आपला विषय एवढाच आहे. देवाला सोडून कुठलंच काम करायचं. इथं होतो आपण, मी कुठं गेलो तरी जागेवर आणणार, तुम्हाला काही काळजी करायचं काम नाही. म्हणून देवाला सोडून केलं की कामं फेल जातात, देवाला धरून केलं की कामं यशस्वी. म्हणून देवा तुझा विसर न व्हावा, तुझा विसर पडू नये. आणि जर तू आम्हाला हे दान दिलंस तर मग आम्ही होय गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी आवडी गुण गाईन तुम्ही खरं म्हणजे रामकृष्णाच्या शब्दाला पाहिजे असल्या चाली म्हणाय, बरोबर आहे का नाही? हां, मग तेव्हा मस्त मजा येते. आणि गुण गाय लक्ष द्यायला लागलं की नाही? गुण गाईन आवडी. महाराज म्हणतात आवडीनं गुणगान गातून. आम्ही कशानं गुणगान गातून? आवडीनं, सवडीनं नाही. झोप्यानं गेले यायचं ही नाही. लक्ष द्यायला लागलंय का नाही? जवळ असलं तर जेवण बसायचं, लांब असलं तर पालतं पडायचं ही नाही. ह्याला सांगायला लागलोय मी, बाकी काही नाही. ही जवळ कीर्तन आटलं की येऊन बसणार, लांब आटलं की गाडी झोपणार, हे असलाही, बरोबर आहे का नाही? गुण गाईन आवडी आणि हेची माझी सर्व जोडी. लक्षात आलं का नाही? कुंदेवाडीचा चिखलबीड पैसे नाही का नागरगोजे. हां, गुण गाईन आवडी आणि हेची माझी सर्व जोडी. महाराज म्हणतात मी आवडीनं गुणगान गाईन. कसं गुणगान गाईन? बोला की. तुम्हाला कंटाळा आलाय का? हा, कंटाळा आलाय खरं सांग. मग पटा नाही का तुम्हाला? हा, 2 तास बी चल देऊ. चल उद्या उजडूस तर काही अडचण नाही. उद्या कालाच आहे, बरोबर आहे का नाही? इकडं लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. आ
आवडी असला बी झटका पाहिजे एखादा. लई गुलाबजामच्या पंक्तीनं बी अशी लुळुलुळू बनती, मिरच्याच्या ठेश्याची पंगती एका तरी पाहिजे. तेव्हा माणसं ह्याला म्हणायचं पंगत. बरोबर आहे का नाही? हा असली बी एखादी पंगत लागती, ध्यानात यायला लागले का नाही? हा पण मिरच्याचा वापर जपून करायचा असतो, हे बी ध्यानात ठेवा. लक्षात यायला लाग, परिणाम उद्या कळत असतात त्याचे. लक्षात येते का नाही? आबा वा वा, सुंदर चाल म्हणली. गुण गाईन आवडी. इथं होतो आपण, मी देवा तुमचं आवडीनं गुणगान गाईन, आवडीनं, सवडीनं नाही. आणि महाराज देवाला सुद्धा तेच आवडतात. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आणि मग नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, आणि पती लक्ष्मीचा जाणत असे. देवाचं आवडीनं गुणगान घ्यायचे. हे बघा, थोडं का करीनात, माझं अजून आहे 7 दिवस सप्त्यापुरतं का ना इकडे येणार, पण 7 दिवस बी आवडीनं करायचे. कशी करायची? आवडीनं. त्याच्यामध्ये कंजूशीपणा नसला पाहिजे. हा सरास माणसाने 100 माया पाया ठेवायची, आवडीनं करायचं. महाराज लक्षात यायला लागले का? बोल ना, लक्षात यायला लागले का नाही? आवड बारी म्हणतो, बरोबर आहे का? हा विनोद असू द्या, हा विनोद असू द्या, पण पंगत घालायची आवडीनं. बरोबर आहे का नाही? आवडीनं. आता बघा, आपल्या खेड्यापाड्यात एवढ्याने हार कुणीच आणत नाही, कुठंच नाही महाराज. आपले तर किती आवडीनं करतात पोरं, सांगा बरं महाराज. नाही तर आपल्याकडे लक्ष्मीचा हार असतोय, साती महाराजला एकच हार असते. लक्षात यायला लागले का नाही? काय करावं सांगा? लक्ष्मी आता आल्यात बघा. लक्ष्मी आमचं गेलं पिलवंड हरपून एकदा, लई अवघड झालं. पिलवंडच हरपलं आमचं. आमची बायको मला म्हणली, माय आणि पिलवंड घेऊन या. मी गेलो, म्हणलं केवढ्याला? म्हणले 300. महाग राव म्हणलं पिलवंड. घेतलं नाही मी, माघारी आलो मी. आणि बायको म्हणली पिलवंड. मिळालेलं महाग आहे 300 आणि 500. आणि इथं काय मांडू? मिळालं मीच बसतो आता. असं काही नाही म्हणलं, ताण घेऊ नको आता कशाला. मला लई महाराज त्या लक्ष्मी आणि बसवायचा थाटण तेन, आणि ते लाडू काय करंज्या काय. मी त्या लाडूला हात लावला की लगेच आमची लक्ष्मी म्हणलं काय हो लक्ष्मी अगं म्हणलं हे बोल का लक्ष उपाशी ग. त्या लक्ष्मीचं काय घेऊन बसलीस तू? मॉय लक्ष्मी आणि तसं असतं का? तसं लोई बाबा. त्यांच्या पुढं लाडू ठेवा, करंज्या ठेवा, काय नाही, ताटलेले अशात का व्हावी, काही नाही, घेणं नाही देणं नाही, काही नाही. इकडं लक्ष द्या. काही इकडं बघा ना, इकडं बघा. माग म्हणले एका बाईच्या हातानं नंदी दूध प्याला. का नाव आलतं का? इवाई का नाव आलतं? इवाई का नाव आलतं का? नंदी दूध प्याला म्हणले बाईच्या हात. मी तिला भेटायला म्हणलं, बाई तुझ्या हातात नंदी दूध प्याला, मला पाया पडतो. मी तिच्या पाया पडतो. म्हणली काय झालं? म्हणलं तुझ्या हातात नंदी दूध प्याला. हो. म्हणलं बाई 2 तास झालं नवरा दिसाना. त्या मिळालेला 13 वर्ष झालं मी बोलत नाही. म्हणलं ते नंदी महादेवाचा नाही, मसुबाचा असला पाहिजे. महादेवाचा नंदी तुझ्या हातानं दूध पिणार नाही. नवऱ्याला नीट बोलत नाहीस तू हातानं नंदी दूध पित असतो होय? हा गायक आली म्हणली, एक बाई लय गायन भारी म्हणले. मला म्हणले चला. म्हणलं मी नाही म्हणले, मी जेवताना ऐकवतो म्हणलं. आणि गवळण येईन तीन पुन्हा आली माझ्या जे हॅरी म्हणलं मी गायक. म्हणलं बरं कसा वाटला आवाज? म्हणलं मला आज कळालं लता मंगेशकर का गेल्या. तो ह्या बेनच गेल्यात म्हणलं, नाही तर गेल्याच नसत्या त्या. माझ्या आवाजात कसं वाटायला, सुधारणा करा वाटेल. म्हणलं रोज 2 टोपण रोगीर घेत जा, म्हणजे आवाज सुधरण तो. हा म्हणलं बाई मुकामय का? हो मुकामय. म्हणलं मग मालक 22 वर्ष झालं त्याला बोलत नाही. म्हणलं हिला तळ्यात टाका कुठं, हिला तळ्यात टाका. भजनाचा आणि हिचा काही संबंध नाही. किती बी आरडली नवऱ्याला जर शा देत असली ना, तुम्ही देव उघडून प्यालात ना देव उघडून प्याला तर नवऱ्याला सकाळी 2 शा दिल्या, लेवल आली तुमची. काही कामाचा नाही तुमचा देव. तुमचा कसा बी असू द्या, तुमचा नवरा हा तुमचा परमार्थ आहे. कळायला लागले का माझं बोलून? तुमचा नवरा पती परमेश्वर म्हणलं जाते. बरोबर आहे का नाही? म्हणून महाराज म्हणतात मी तुझं देवा आवडीनं गुणगान गाईन. गुण गाईन आवडी. आणि बाकी जोडणे शब्दाचा अर्थ कमवणे. जोडणे म्हणजे कमवणे, मिळवणे. बरोबर आहे का नाही? येऊ द्या की मग बेंडकुळी का खाती का? इकडे बघा. इकडे बघा. मी आवडीनं गुणगान गाईन आणि दुसरं आम्हाला कमवायचं. पोरग जरा एक जण मीठ उचलून टाका. यार उठा की पटकन एक जण. इकडं बघा. हेची माझी सर्व जोडी. आम्हाला जोडा. एक जण जाणं उठा की पोरं उठा की एक जण जा की. ते बेंडकुळी उचलायची पलीकडे टाकायची. एवढं काय लगे? हां जमू. त्या बघा बाया निबर आहेत आपल्या. त्याला काय बरोबर आहे का नाही? हां फवारत्यात बी बाया आपल्या.
आवत बी हाणतात आपल्या बाया, बरोबर आहे का नाही महाराज? शिया बी देत्यात, बरोबर आहे का नाही? हा लय भारी बाया आपल्या महाराज. हो बाजार बी आता बस का ही आवतावर कुठं बाजाराला का? हो मला भजी आण, ही काही तरा. आता काय सांगा तुम्हाला काय नाही. इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या. जोडणे इकडे बघा, जोडणे माणसाचं हसूच बंद. काय काय त्या उमेश दादा हसतात ते असं हसतंय, आवाजच निघा नाही तर काय करावं. घरी जाऊन जेवतेत माणसं आता, बरोबर आहे का नाही? हे बघा इकडे बघा, सोडून द्या. जोडणे, जोडणे म्हणजे कमवणे, मिळवणे, बरोबर आहे का नाही? महाराज म्हणतात आम्हाला दुसरं काही मिळवायचं नाही, तुझं गुणगान गाणं हेच माझी सर्व जोड. जोडायचं आम्हाला हेच काय, तुझं नामचिंतन करायचं, बरोबर आहे का नाही? मग तुझ्या नामचिंतनाच्या पुढं आम्हाला मुक्ती सुद्धा फिकी आहे. तिसऱ्याच्या कशी 11 वाजत आले, काही मेळ लागला का सांगा बरं? जवळजवळ आता 11:15 वाजले का नाही? काय आहे का मेळ? झाले वाटायले का 2 तास झाले? खरं सांगा वाटायले 2 तास? अर्धा तास बी झाले ना वाटायला. नुसते अर्ध्या बटाटे टका अशी बघायला लागलेत लोक, बरोबर आहे की नाही? एकदम टवटवीत आहेत. अशीच माझी देवाकडे एकच विनंती, मला पुन्हा मी वाडीला येईल नाही येईल, पहिल्यांदा आलो मी, पण एकच विनंती, आता जेवढे मोकळ्या मनानं, काहीच टेन्शन होतं का तुमच्या मनात हसताना? खरं दा जेवढे निर्मळ मनानं हसलात ना, देवा आमच्या वाडीतल्या लोकांना एवढं कायम समाधानी ठेवा, एवढंच आहे. एवढं समाधानी राहणं हाच मोठा परमार्थ, ह्याच्यापेक्षा मोठा परमार्थ वेगळा. चित्ती असू द्यावे अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. इकडे बघा ना हो दादा, पूर्व ऐका, अंतकरण समाधानी ठेवा. कुठं कमी मिळन, कुठं जास्त मिळन, सुख दुःख येते, पण माणसानं कसं राहायचं? समाधान. आणि खाण्यापिण्यावर चेहरा चांगला दिसत नसतो, समाधानी राहिलं की माणसाचं तेज चांगलं दिसतं महाराज. म्हणून समाधानी राहा. हे बघा पाया पडतो, समाधानी राहा. आई आपल्या नवऱ्यानं 200 रुपयाची साडी आणली ना, नटून तीच घालायची. शेजारणीची 5000ची बघून नाराज व्हायचं नाही. आपल्या नवऱ्याची परिस्थिती गरीब आहे याची जाण ठेवायची. कळते माझं बोलणं? हा, आपल्या समाधान राहायचं. एक वाक्य बोलून जातो ऐका, आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानायला शिका, नाही त्याचं दुःख करत बसू नका.
काय म्हणणं आहे तुमचं सांगा. नाही त्याचं दुःख करू नका. जे आहे ना त्याचे समाधान मानायचं आहे. मी दुसरीकडला 25-40 हजाराचा कार्यक्रम सोडून आलो महाराज तुमच्यासाठी. दाखवलं का नाही तुम्हाला पत्रिका. मी आहे त्याच्यात समाधान मानायचं माणसानं. त्याच्यातच समाधान आहे महाराज, दुसरं नाही. जाता जाता विनंती आपल्याला गड्या, चांगलं जगा, चांगलं वागा, जीवनाचा प्रवास चांगला करा, आनंदी राहा, प्रेमानं राहा, आयुष्यावर नाराज होऊ नका. सुख दुःख येत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यसनापासून पहिले बाजूला राहा, व्यसनमुक्त व्हा. व्यसनमुक्त होण्याची फार गरज आहे. पवित्र तुळशीच्या माळा तुमच्या गळ्यात असणं ही गोष्ट अतिशय गरजेची. तुमच्या गळ्यात माळा पाहिजे. सगळ्यात आहेत का तुमच्या गळ्यात माळा? तुम्हाला आहे का? तुम्हाला कोणालाच माळा नाही. तुमच्या गळ्यात माळ असणं गरजेचे. खरं म्हणजे सोडून द्या, सगळं जे असेल ते सोडून द्या. तुम्हाला असं डायरेक्टली नाव घेऊन कुणी बोलणार नाही. मी एकच आहे महाराष्ट्रात, असं डायरेक्ट सांगू शकतो मी. पण काही नाही, तुमच्या गळ्यात माळ असली पाहिजे. आपण जर पुढं भाऊ तुमच्या गळ्यात अतिशय गरजेची माळ आहे. आपण जर सगळं कार्य तुला आहे का रे, हां, हे सगळं करत असू तर आपल्या त्याचा माझा संपर्क झाला होता म्हणून त्याची मी ओळख झाली, बाकी काही नाही. आपल्याकडे बघा दादा, तुम्हाला सगळ्याला माळ गरजेची भाऊ, असं हे सगळं सोडून दिलं पाहिजे. आणि काय उपयोग आहे मग करून आपला सांगा. म्हणून गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. व्यसनापासून बाजूला राहा. व्यसन चांगलं नाही, अजिबात नाही महाराज. अनेक आया बहिणीचे संसार उघड्यावर आलेत फक्त दारूमुळं. फक्त तुकडोजी महाराजाचे पद आहे, तुम्हाला म्हणून दाखवतो. एक तारी भजन आहे, एक तारी जुन्या काळात चालायचं. एक तारी त्यांचं पद आहे, सोड रे सोड, सोड दारूला, सोड रे सोड, सोड दारूला, ओळखिया पुल्या माणुसकीला, ओळखिया पुल्या माणुसकीला, मानसा आता तरी मानसात ये, अरे मानसा आता तरी मानसात ये, वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा, माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. भांडण तंटे करू नका. गावातल्या गावात एकी ठेवा. खरं सांगतो, आपल्यात आपली एकी ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्यायला शिका. माणसं जोडायला शिका, माणसं तोडायला शिकू नका. मी आपल्या पाया पडतो. माणसं जेवढे जमतील तेवढे जोडा. आज या ठिकाणी कुणाचं कुणाबरोबर भांडण असेल, उद्या काल्याचा लाह्याचा प्रसाद घ्या. ज्याच्यासोबत भांडण त्याच्या तोंडात टाका, मिठी मारा. त्याला म्हणावं रात्री साठे महाराजांनी कीर्तन केलंय, मी ऐकलंय, जे झालं असेल ते सोडून दे. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून हे बघा, गळ्यात माळ अतिशय गरजेची तुमच्या सगळ्याच्या. तुम्हाला कोणालाच माळा दिसत नाहीत मला. पवित्र तुळशीची. काय दारू पिताय का तुम्ही सगळे? दारू पिता? तुम्ही दारू पिता? खरं सांगा भाऊ, तो दारू पितो? तुम्ही दारू पिता? नाही ना. मग फक्त जर मांसाहारासाठीच तुम्ही जर माळ घालत नसाल, मला असं वाटतंय मांसाहार करणं हे निषिद्ध आहे. आणि त्याच्यात कसली आली चव? 8-15 दिवसाला एकदा खाता येणार, त्याच्यासाठी तुम्ही बदनाम होऊन होताय. कशासाठी? आता जर आपण मांसाहार केला तर पुढच्या जन्मातला तो आपला वैरी असतो. मांस खाता हौस करी आणि जोडून वैरी ठेविला. म्हणून जे झालं असेल ते गंगेला मिळालं. तुम्हाला मी येईपर्यंतच गरज होती का काय असं मला वाटतंय. देवाचीच इच्छा होती, जेव्हा मी येईन तेव्हा यांना माळा घालील अशी देवाची इच्छा होती का काय देव जाणे. पण तुमच्या गळ्यात माळ, काय अडचण आहे का? काय अडचण आहे का? हां, काय अडचण आहे का? हां, काय अडचण आहे? काय घालणार ना? हां, काय अडचण आहे? माळ घातली पाहिजे. आपण धर्मातली लोक आहेत. बघा ना महाराज, किती माझा राग येऊ नका मा बोलण्याचं तुम्हाला, पण हे बघा, आज आपल्या समाजामध्ये, या भागामध्ये, खेड्यापाड्यामध्ये 20-20 वर्षाची मुलंसुद्धा दारू पिताना मी बघितले. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर सांगा. बरोबर आहे का महाराज? पितात का नाही महाराज? सांगा. मग का बाबा, कशासाठी? आणि तुम्ही पुन्हा मधले माणसे, लग्न जमिणारे, पोरग नाही निर्वेशनी. बघा, पोरग पियत असलं तर पियतच म्हणायचं. हां, पियत आहे. एखाद्या लेकरा बाळाचं वाटोळ करता आणि तुम्ही नरकाला जाताना हे ध्यानात ठेवा. अजिबात नाही. एखादं तुमच्या किती बी जवळचं पोरग असलं आणि पाहुण्याने फोन केला तुम्हाला विश्वासानं, पोरग कसं आहे, हा आपण सांगायचं ती पियत आहे, बघा द्यायची का नाही ती. बरोबर आहे का चुकीचं आहे माझं? सांगा. हां,
हे कधी बी ध्यानात ठेवायचं. मी सत्य बोलतो महाराज, खरं सांगतो मी. माझं बोलणं लागतंय प्रत्येकाला, मला कळतंय, पण लागलं हरकत नाही. पण ह्या गोष्टी सत्य आहेत. आपण एखाद्या आया बहिणीचं वाटोळ करायचं नाही. अरे त्या आईनं बाईनं बापानं तळहातातल्या पुढासारखी लेक सांभाळलेली असते आणि सोन्यासारखी लेक तुमच्या पदरात टाकलेली असते दारू पिऊन मारण्यासाठी. तुम्ही ऊस तोडायला तिला जरूर घेऊन जा महाराज, पण तुम्ही दारू पिऊ नका, मी तुमच्या पाया पडतो. आणि आज तुम्ही दारू पिणं बंद करून टाका. जे पेते त्याने 2 वर्षात तुमचं ऊस तोडायचं तुटून जाईल, संपून जाईल. देव तुमच्या जीवनात काहीतरी तुमचं चांगलं केल्याशिवाय राहणार नाही. का बाबा, कशासाठी सांगा ना. काही नका. आणि काही नाही महाराज, आज परिस्थिती एवढी वाईट झाली महाराज, मुलानं बापाला खांदा द्यायला पाहिजे, तर आज दारू पायी बाप मुलाला खांदा द्यायला लागलाय. काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावर? सत्य आहे महाराज, ह्या गोष्टी नाहीत. बरोबर तुम्हाला माहीत नाही, काल ABP माझाला एक बातमी होती. गुजर भाऊ, एक ABP माझाला तुम्ही बघितली असेल, काल बातमी होती. ठाण्यामध्ये एक माणूस दारू पिऊन एका शाळेच्या दारात पडला. शाळेच्या, नेमकं त्याची मुलगी त्या शाळेत जात होती आणि शाळा सुटली. काल ABPला बातमी होती, शाळा सुटली. त्या पोरीने सगळ्यांनी चिडवलं, हा मनीषाचा बाप आहे, हा मनीषाचा बाप आहे, मनीषाचा बाप आहे. तिला सहन झाला नाही अपमान, ओढणीनं फाशी घेऊन आत्महत्या केली. महाराज तुम्हाला लाजा वाटू द्या थोड्याशा. आपले लेकरं कळते झालेत, आपले मुलं बाळ कळतेत, आपल्याला जावाई युवाई आलेत, तरी आपण जर दारू पिऊन झुलत झुलत गावात येत असू तर तुमच्यासारखे मूर्ख माणसं या जगात कोणतेच नाहीत. माझा राग आला तरी चालेल. मी माझा स्वतःचा बाप फक्त दारू पायी गेलेला आहे महाराज, फक्त दारू पायी माझा बाप गेलेला आहे. खरं सांगतो, मी तुमच्या पाया पडतो. मी पहिल्यांदा आलो तुमच्या गावात म्हणून सांगून जाईन. माझं वय 94चा माझा जन्म आहे, 1994चा माझा जन्म आहे. माझं वय 30 वर्षाचं आहे, 30 वर्षाचं. असा दिवस जात नाही मला मायबापाची आठवण येत नाही, रोज आठवण येते. एखाद्या वेळेला भूक लागली तर आजसुद्धा घरी गेल्याच्यानंतर उपवाशी पोटी झोपावं लागतं. 5 वर्षाचं होतं तेव्हा माय मेलेली माझी, 5 वर्षाचं. आम्ही तुम्हाला सांगतो म्हणजे आमच्या पाठीमागं दुःख नाही असं नाही, आमच्या जीवनात भरपूर दुःख असतं, पण आम्हाला दुःख लपवून लोकाला हसवत ठेवण्याची सवय लागलेली आहे. 5 वर्षाचं होतो ताई, माय मेली त्यावेळेला. रोज माईची आठवण देते गाडीत बसल्यावर, रोज आई आई असते. इथं बसलेल्यापैकी कुणाला माय नसली ना, तिला मायची किंमत विचारा, ती सांगेन माय काय असते. माय मावशी असते, माय आत्या असते, माय चुलती असते, नाही ना, माय ही माय असते. हंबरून वासराले चाटते जवा गाय. आठवा घड्या माय तुमची आठवा, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. काय सुंदर आहे. आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा, दुष्काळात आटला होता मायेचा माझ्या पान्हा. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. यारी आईची आठवण, आईची आठवण येते. खरं सांगू माय, इथं कुणाला माय नसली तर तिच्या डोळ्यात लगेच पाणी आलेलं असेल. 80 वर्षाची माय तुमच्या घरात जिवंत असू द्या, 80 वर्षाची माय तुमच्या घरात जिवंत असू द्या. आणि 60 वर्षाची मुलगी 80 वर्षाच्या माईला भेटाय जाऊ द्या. 80 वर्षाची माय काय असतो माहीत नाही तुम्हाला गड्या. झालंय माझं कीर्तन, पाया पडतो मी आपल्याला. बापाची किंमत काही आगळी वेगळी असते. बाप कष्टाचा काबाडी. आता ऐका, डोळे भरून येतील, बापाची कविता सांगतो. फक्त तुमच्या बापाचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर ऐकू नको, तुमच्या बापाचा चेहरा तुमच्या डोळ्यापुढे घ्या. बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या. ऊस तोडतो ना तुमचा बाप, पण भाकर पोरांना ठेवून कांड ऊसाच चाकतो या. खमीस खवाटी फाटलेलं, खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप बिडाला जायाचा. उदार पादार कापड पोराना आणायचा. जुन्या फटक्यानं, जुन्या फटक्यानं बाप जत्रेत फिरायचा. आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. बरोबर बोलतो ना मी सगळे. चुल पेटत नव्हती. काय माहित नाही तुम्हाला, बरोबर, तुम्हाला काहीच माहित नाही. कधीतरी तुमच्या बापाला एकांतात बसून विचारा, दादा आपली गरिबी काय होती.
अरे चूल पेटत नव्हती 2-2 दिवस, तुम्हाला जगवण्यासाठी तुमचा बाप गावात फिरला. चूल पेटत नव्हती दिसाड ओ दिसाला, पाहिली बर दाण्यासाठी बाप गावात फिरला. बरोबर आहे, बरोबर आहे नाही? पाहिली बर दाण्यासाठी बाप गावात फिरला. बाप मनात झुरायचा का लग्न लेकीच करीन, ढांगा ढुंगा हुंड्यासाठी शेत जमीन ऐकीन. बरोबर आहे ना? ढांगा ढुंगा हुंड्यासाठी शेत जमीन ऐकीन. मला कसच होत या बाप लोकाचा पाहताना, मला कसच होत या बाप लोकाचा पाहताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. असा कनवाळू बाप जेव्हा सोडोनिया गेला, त्या माऊलीचा जीव